नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज भव्यदिव्य असं चौदरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे येथे पर्व तिसरे हे मैदान पार पडत आहे। तर या मैदानातील प्रमुख नंदीचे पैरे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहात। तर या मैदानातील वेगाचा शेवट सर्जा देखील या मैदानात दाखल झालेला आहे। आजी शेठ कारुंडेकरांचा चिक्या देखील या मैदानामध्ये दाखल झालेला आहे। दुसरे पाहायला गेलं तर सर्वांचा बैलगाडी क्षेत्रातला देव अक्रम हिंदकेसरी बकासूर देखील या मैदानामध्ये दाखल झालेला आहे। छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन देखील या मैदानामध्ये दाखल झालेला आहे। या प्रमुख तीन नंदींचे पैरे आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सगळ्यात पहिला छत्रपती संभाजीनगरकरांचा लखनचा पैरा कोणासोबत सर्वांना प्रश्न पडला असेल। तर छत्रपती संभाजीनगरकरांचा लखनचा पैरा असणार आहे सर्जा सोबत, पण कोणता सर्जा हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। तर दुसरा पाहायला गेलं तर ज्याला वेगाचा शेवट मानलं जातं तो म्हणजे अभिजितभाई पवार स्वर्गवासी रणजितभाई निंबाळकर यांचा तो म्हणजे वेगाचा शेवट सर्जा। तर सर्जाचा पैरा असणार आहे आजी शेठ कारुंडेकरांचा चिक्या। या मैदानामधील ही जोडी या चौदरवाडीच्या मैदानामध्ये धावणार आहे। तर या मैदानातील ही प्रमुख जोडी आकर्षण असणार आहे। मित्रांनो, सर्जा आणि चिक्या ही गाडी कशी धावेल, जवळजवळ 2 ते 3 वेळा ही गाडी धावलेली आहे। असं पाहायला गेलं तर कोरेगावच्या मैदानामध्ये असेल, पेडगावच्या मैदानामध्ये असेल, नक्कीच ही गाडी धावलेली आहे आणि या गाडीला तुफान स्पीड असा आहे। पण तुम्हाला काय वाटतं, या गाडीला आज गुलाल भेटेल का? नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा। तर सर दुसरा पैरा पाहणार तो म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला देव दशम हिंदकेसरी बकासूर। सर्वांनाच या नंदीचा पैरा जाणून घ्यायचा असतो। तर या नंदीचा पैरा असणार तो म्हणजे त्यांचा घरचा साज तो म्हणजे विराट। या विराट सोबत त्यांचा पैरा नक्कीच असणार आहे। मित्रांनो, विराट आणि की बकासूर ही गाडी कशी धावेल नक्कीच तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच सांगा। आणि हा व्हिडिओ आवडल्यास जे आपलं चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राइब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।